Being an artist, you always know to never settle for less. Village artist. पुण्यातला एक नोन कलाकार ज्याचे पेंटिंग्स फक्त पुण्यातच नाही तर जगभरात मी famous गेली 15 वर्ष झालं या फील्डमध्ये आहे. तर बेसिकली मी 500च्या वर स्ट्रीट आर्ट पूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर केलेले आहे. सर्वात पहिला मुंबईमध्ये MTNL ची जी बिल्डिंग होती तिथं दादासाहेब फाळके यांचं म्युरल आर्ट केलं. ते वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलं आणि त्याच्यात अमिताभ बच्चन स्वतःहून मला भेटायला आले. ती माझी सुरुवात झाली आणि मग तिथून मी ट्रॅव्हल आणि पेंटिंग या कॉन्सेप्टवर काम करत करत स्पिती व्हॅलीमध्ये काम केलं, नेपाळमध्ये काम केलं, लडाख, अरुणाचल प्रदेश, केरला असे भारतातले कॉर्नर टू कॉर्नर सगळ्या ठिकाणी कामं केली. आणि मग नंतर असं वाटायला लागलं की आपलं स्वतःच स्टाईल, आपलं स्वतःचं काम केलं पाहिजे, लोकांसाठी काम केलं पाहिजे. आणि केदारनाथचं पेंटिंग करायचं भरपूर वर्ष माझ्या मनात होतं. 6 दिवस आम्हाला काम करता येत नव्हतं. बर्फ, ऑक्सिजन लेवल कमी, सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदा गेलेलो. आणि नंतर असं वाटत होतं की आता आपल्याकडून होणार का, एवढा भयंकर तिथं मला त्रास झाला होता. पण त्या पेंटिंगचं विशेष नंतर आम्हाला समजलं की तिथं 300-400 वर्ष झाले कोणी पेंटरच गेला. पण कलाकार म्हणून करिअर करणं सोपं आहे का? आर्ट कॉलेज झालं तर आर्टिस्टला कुठं महत्व नाही, जॉब नसतो, कुठल्या IT कंपनी म्हणा किंवा कुठं ते त्यांचं स्टुडिओ करून एक्झिबिशन करून त्यांचं करिअर घडवत असतं. जेव्हा जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये माझं एक्झिबिशन साठी मी अप्लाय केला, त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे होता. तर मी जस्ट पास आउट झालेला विद्यार्थी, त्यामुळे माझं तिथून रिजेक्ट झालं. तेव्हाच मी ठरवलं की आपली स्वतः पब्लिक आर्ट गॅलरी तयार केली पाहिजे, जी सामान्य माणूसही बघू शकतो आणि मोठ्यातला मोठा माणूसही बघू शकतो. सगळ्यांचा असं गैरसमज आहे की एवढे मोठे मोठे कामं याची चालू होते, पण इथपर्यंत येण्यासाठी मला काही कामं फ्री करावं लागलं. लोकांना कलेबद्दल आदर, कलेबद्दल महत्व देण्यासाठी, मोठे मोठे पेंटिंग करण्यासाठी लागणारे क्रेन्स, याचा खर्च हे समोरच्या माणसाला परवडणार नाही. तेव्हा मग आम्ही फक्त सांगतो की तुम्ही फक्त आम्हाला मटेरियल द्या, आम्हाला हे पेंटिंग करायचं. मी तसे काही पेंटिंग्स केलेले. मुंबईत एक पेंटिंग केलं होतं, एक भाजीवाली होती अक्का म्हणून तिला म्हणत होते. ती गरीब लोकांना किंवा कोणाकडे पैसे नसले अशा लोकांना ती भाजी फ्री मध्ये देत होती. पण अतिक्रमण किंवा तिथल्या लोकांनी तिचं दुकान आलं, भाज्या फेकून दिले, तिला हाकलून दिलं. तेव्हा थोडं मनाला वाईट वाटलं आणि असं वाटलं की आपल्या कलेचा उपयोग लोकांसाठी झाला पाहिजे. तेव्हा मग त्या भाजीवालीचं पेंटिंग केलं आणि त्यानंतर त्याच्याबद्दल आवाज उठवला गेला. तिला स्वतःचं एक दुकान तिथं त्यांनी दिलं. तर आपल्या एका चित्रामुळे किती बदल घडतो समाजात. कलाकाराला राजाश्रय खूप महत्वाचं असते. जर आमचे पेंटिंग्स विकले गेले नाही किंवा ते पेंटिंग्सच झाले नाही, त्याच्याबद्दल कोण बोललं, तो आर्टिस्ट पेंटिंगच करणार. मग असं आहे की आर्टिस्टला काम नसलं, काय नसलं, आर्टिस्ट केस वाढवणार, विचित्र वागणार, मग लोकच म्हणणार आर्टिस्ट वेडे असतात. बनवलं कोण त्यांना वेळ? समाजानेच बनवलं ना. आता आपली पिढी निघून जाईल आणि एक दिवस कलाकारांना तो मान मिळेल, तो रिस्पेक्ट मिळेल. आता जसं मला मिळतोय बऱ्यापैकी थोडाफार, किंवा एक दोन्हीपैकी एक असं होईल की कलाकारच राहणार नाही. जसं आता AI आलं, फ्लेक्स आलं, डिजिटल आलं, असंच मग कलाकार पण कायमचं निघून जाईल.